नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपल्या YouTube चॅनल द स्पर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 10 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धी परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या चालू घडामोडींना. ओके, ठीक आहे. कालचा प्रश्न होता, वानखेडे स्टेडियम मधील नॉर्थ स्टँडचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर उत्तर आहेच रवी शास्त्री स्टँड ठेवलेले आहे. आजचा पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा. त्यासोबत काही 9 राज्यांचे आहेत, आपण पाहूया. टोटल टोटल 9 राज्यांचे राज्यपाल बदललेले आहेत. पश्चिम बंगाल श्री R N रवी, तामिळनाडू श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर अतिरिक्त प्रभार आहे. नागालँड श्री नंद किशोर यादव, बिहार लेफ्टनंट जनरल सय्यद आता हैसनेन, तेलंगणा श्री शिव प्रताप शुक्ला, महाराष्ट्र जिष्णुदेव वर्मा, हिमाचल प्रदेश श्री कविंदर गुप्ता, लडाख श्री तरनजीत सिंह संधू, दिल्ली श्री विनय कुमार सक्सेना. ओके, पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, पहिल्यांदा दक्षम कौशल्य जनगणना कोणत्या शहरात करण्यात आली आहे? दक्षम जनगणना कोणत्या शहरात करण्यात आलेली आहे, असा आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो, मुंबई शहरात करण्यात आलेली आहे. तिसरा प्रश्न, अलीकडेच नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं तर BP सिंग यांनी पदभार सांभाळलेला आहे. BP सिंग यांनी 1 मार्च 26 रोजी नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी दिवाकर जयंते यांची जागा घेतली आणि ते 28 फेब्रुवारी 2026 रोजी निवृत्त झाले. ते 1994 बॅचचे इंडियन नेव्हल आहे ना आर्मामेंट सर्व्हिसचे अधिकारी आहेत. कोण? BP सिंग. त्यांनी नौदल शास्त्रस्त्र व्यवस्थापन, दारुगोळा, लॉजिस्टिक आणि शस्त्र प्रणाली क्षेत्रात 30 वर्ष जास्त अनुभव आहे. यापूर्वी ते नेव्हल आर्मामेंट डेपोट मुंबई येथे चीफ जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिलेलं आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न पाहतोय आपण, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो, प्रश्न काय विचारलाय लक्षात असू दे. सॅटेलाइट जर पाहायला गेलं त्यानुसार सुरू करणारे पहिले राज्य कोणते, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. ठीक आहे, इथे ऑप्शन नाहीये मित्र, हो लक्षात ठेवा. उत्तर काय आहे? महाराष्ट्र राज्य. लक्षात ठेवा, आपण याला 1 नंबर ऑप्शन देऊया. ठीक आहे. ओके, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. काही त्याला संदर्भात काही पार्ट्स बघूया आपण, पॉइंट बघूया आपण. ठीक आहे. हा, हिमाचल प्रदेश भारतीय सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे पहिले राज्य. उत्तराखंड दुर्गम पर्वतीय भागात इंटरनेट देण्यासाठी सॅटेलाइट सेवा सुरू. अरुणाचल प्रदेश सीमावर्ती दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वापर. मेघालय ग्रामीण व डोंगराळ भागात सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प सुरू. आणि नागालँड मध्ये पाहायला गेलं दुर्गम गावांना इंटरनेट सुविधा देण्यासाठी सॅटेलाइट इंटरनेट वापर. सिक्कीम दुर्गम हिमालयन भागात डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी सेवा. ओके, ठीक आहे. आपण उत्तर काय यायचं? सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आपलं राज्य महाराष्ट्र आहे. पाचवा प्रश्न, विक्रम-1 भारतातील पहिले काय आहे? ठीक आहे, विक्रम-1 भारतातील पहिले काय आहे? ठीक आहे, उत्तर आहेच खाजगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. काय? खाजगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. आणि थोडंसं आपण अभ्यास केलं, ते कोणत्या कंपनीने विकसित केलंय? तर स्कायरूट एरोस्पेस. पॉइंट खूप महत्वाचा आहे. स्कायरूट एरोस्पेसने हे विकसित केलेलं आहे विक्रम-1. ठीक आहे, खाजगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. तर ते कोणी विकसित केले? स्कायरूट एरो बसने विकसित केलेलं आहे. 6वा प्रश्न, 2 ते 13 मार्च रोजी आदिवासी कला महोत्सव कोठे आयोजित केले आहे? 2 ते 13 मार्च दरम्यान आहे, चालू आहे मित्रांनो. तर उत्तर आहे प्रगती मैदान, नवी दिल्लीमध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे आदिवासी कला महोत्सव. पुढे 7वा प्रश्न, अलीकडच्या आकडेवारीनुसार मृतांच्या अवयदानात भारतातील कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? आपण जर पाहायला गेलं तर तमिळनाडू राज्य आघाडीवर आहे. 2008 मध्ये तमिळनाडू राज्याने मृत अवयवदान प्रणालीला औपचारिक स्वरूप दिले.
त्या काळात संपूर्ण भारतात आवेदनाबाबत जागरूकता मर्यादित होती. तमिळनाडूने सुव्यवस्थित आवेदन प्रणाली विकसित केली आणि या व्यवस्थेमुळे 2024 मध्ये तमिळनाडू आवेदनात आघाडीवर राहिले. 26 मध्येही तमिळनाडूचे नेतृत्व कायम आहे. भारतात आवेदनात आघाडी असलेले प्रमुख राज्य: 1 नंबरला तमिळनाडू, 2 नंबर तेलंगणा, 3 नंबर कर्नाटक, 4 नंबर महाराष्ट्र आणि 5 नंबर गुजरात. ही अग्रेसर असणारी राज्य लक्षात असू दे, ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे कोणतं राज्य कुठे अग्रेसर आहे. तमिळनाडू पाहायला गेलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 56, मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन, राज्यपाल R.N. रवी, राजधानी चेन्नई आहे. ठीक आहे. आपण पाहतोय 8वा प्रश्न. 2026च्या युद्धादरम्यान श्रीलंकाच्या दक्षिण किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय पाण्यात युनायटेड स्टेट्सच्या नेव्हीच्या पाणबुडीने कोणत्या जहाजाला बुडवले? तर उत्तर होतं इरिस देना, हे त्याचं नाव होतं, लक्षात ठेवा. या पाणबुडीला बुडवले आहे. इरिस देना हल्ला करणारा युनायटेड स्टेट्स नेव्ही पाणबुडी US नेव्ही ठिकाण श्रीलंकेच्या दक्षिणेकडील आंतरराष्ट्रीय पाणी. हल्ल्याची पद्धत टोर्पेडो हल्ला आणि इराण, लक्षात ठेवा इराणची ही बोट होती, तिला संपूर्णपणे नासधूस केलेली आहे. 9वा इराणचं आपण पाहूया. अध्यक्ष मसूद पेजक्शियान आणि राजधानी तेहरान, चलन इराणी रियाल आणि भाषा काय आहे? पर्शियन. ठीक आहे. आपण पाहतोय 9वा प्रश्न मित्र हो. ठीक आहे. ग्लिप्टोथोरॅक्स, सेंटिमेरिनी आणि ओरेइक्टिस एलियाने या 2 नवीन माशांच्या प्रजाती भारतातील कोणत्या राज्यात सापडलेल्या आहेत? याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये सापडलेल्या आहेत. 10वा प्रश्न. CISF स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे मित्र हो 10 मार्च रोजी साजरा केला जातो. CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ची स्थापना 1969. CISF कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य? गृह मंत्रालय. CISF चे मुख्यालय नवी दिल्ली. ओके. 11वा प्रश्न. मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्याने सुरू केला असा आपल्याला प्रश्न विचारलाय? तर उत्तर आहे आसाम राज्याने तो सुरू केलेला आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न. जागतिक श्रवण दिवस कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्र हो 3 मार्च रोजी साजरा केला जातो. 13वा प्रश्न. भारतातील पहिले नदीकाठ दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जात आहे? तर ब्रह्मपुत्र नदीवर ते बांधले जात आहे. ठीक आहे. 14वा प्रश्न. 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जात आहे? तर 4 ते 10 मार्च 2026 दरम्यान तो साजरा केला जात आहे. 15वा. 2027च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास हे शुभंकर कोणी लॉन्च केले आहे? तर अमित शहा यांनी लॉन्च केलेले आहे. बघा, प्रगती आणि विकास. आणि पाहायला गेलं जनगणना ही जी असते ना, ती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याखाली असते. आपल्या इथे असा नियम आहे. 16वा प्रश्न. दिल्लीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? खूप पॉइंट महत्वाचे. ते गव्हर्नर तर तरनजीत सिंग संधू यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. 17वा प्रश्न. पार्किन्सन्स रोगावर जगातील पहिली iPS सेल आधारित थेरपी कोणत्या देशाने मंजूर केलेली आहे? तर ती जपान देशाने मंजूर केलेली आहे. ठीक आहे. 18वा प्रश्न. पश्चिम आशियाई सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने कोणते ऑपरेशन सक्रिय केले आहे? तर ऑपरेशन संकल्प ते तयार केलेलं आहे. 19वा आपण पाहतो 19वा प्रश्न. हेअर स्टार्ट 5.0 हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? तर उत्तर होतं याचं गुजरात राज्याने सुरू केला आहे. 20वा प्रश्न. संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर हे कोणत्या कंपनीने भारतात स्थापन केले आहे? तर उत्तर आहे IBM कंपनीने सुरू केलेलं आहे. आणि मित्र हो, सर्वांसाठी आजचा प्रश्न. जन औषधी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे 5 मार्च, 6 मार्च, 7 मार्च, 8 मार्च. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्रांनो, आज संपूर्ण घटक आपण पाहिलेला आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.